आणि आता एक अपडेट येते त्यानुसार आरजेडी 74 ठिकाणी आघाडीवर। त्यामुळे आता जो मगाशी भाजप क्रमांक 1 चा पक्ष होता तो आता आरजेडी हा पहिल्या नंबरचा पक्ष आघाडीवर होताना बघायला मिळतोय। त्यामुळे 74 ठिकाणी आरजेडी आघाडीवर, त्यानंतर 52च्या पेक्षा जास्त जागी भाजप आघाडीवर, जेडीयू 46 आणि एकूण आकडेवारी जर विचार केली तर मात्र तिकडे एनडीए ही आघाडी घेताना बघायला मिळते। त्यामुळे आरजेडी 74, काँग्रेस 6 आणि इतर अशी आघाडी जी आहे ती बघायला मिळते। 191 जागांचे कल समोर येत आहेत। एनडीए 100, महागठबंधन 81। त्यामुळे आरजेडीचा फिगर वाढल्यामुळे आता गॅप जी आहे दोन्ही मधली ती मात्र कुठेतरी कमी होताना दिसते। भाजपने अर्धशतक गाठले, आरजेडी 74 ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्या समोर येते। 98, 81, 4, 4। त्यामुळे आता पुन्हा एकदा आकडेवारी जी आहे ती वरखाली होताना दिसते। बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण एनडीएचा विचार केला तर भाजप जेडीयू दोघांनी समसमान जागांवरती निवडणूक लढवलेली आहे। 101 101 जागा त्यांनी समसमान वाटप केलं। चिराग पासवान यांच्या पक्षालाही अर्थात 29 का 26 अशा जागा आहेत। पण आपण जर का महागठबंधनचा विचार केला तर आरजेडी हा बिहारमधला एकमेव असा पक्ष आहे की ज्यानं सर्वाधिक जागांवरती 143 जागांवरती निवडणूक लढवलेली आहे। आरजेडीची कमालीची मुसंडी पाहायला मिळते आणि आतापर्यंत 74 जागांवर आरजेडीनं आघाडी घेतली। 143 जागा त्यांनी सिंगल हँडेडली लढवलेल्या आहेत आणि महागठबंधनमध्ये काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवर आहे, पण मुसंडी कोणी मारली तर ती आरजेडीने। 72 जागांवरती आरजेडीनं मुसंडी मारल्याचं चित्र आहे। तेजस्वी यादव यांनी एक हाती लीड केलेला आहे आरजेडीला। आपण जर का महागठबंधन आणि एनडीए यांचा एकत्रित विचार केला तर एनडीए अर्थातच महागठबंधनपेक्षा पुढे आहे, पण इंडिव्हिज्युअल पक्ष म्हणून जर कोणी पुढे आहे, स्वतंत्र पक्ष म्हणून आरजेडीनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय। 72 जागांवरती आरजेडी पुढे असल्याचं चित्र आहे। गेल्या वेळेला आपण जर का विचार केला तर सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता, त्याखालोखाल आरजेडी होता, पण आरजेडी आणि इतर पक्षांची वेगवेगळ्या वेळेला गणितं बदलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। 75 जागांवरती कलांच्या बाबतीत सध्या आरजेडी आघाडीवर आहे, भाजप 48 आणि जेडीयू 45। अश्विन।